हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर अगदी 4-5 दिवस झालं, 4 दिवस झाले असतील आपला व्हिडिओ नाही आला. शॉर्ट नाही, लॉंग नाही, कोणताच नाही, कोणत्या चॅनलवरती नाही. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडले नेमकं झालं काय. आणि इतके कॉल येत आहेत की काय झालं, मेसेज जात नाही व्हॉट्सअपला, हे ते असे. तर मी म्हटलंही होतं मागच्या एखाद्या ब्लॉगमध्ये की माझं 2025 वर्ष हे खूप चांगलं गेलं, पण माझं 2026 वर्षाची सुरुवात इतकी बेकार झाली की म्हणजे मला असं एक वेळ वाटतंय की का आलं असेल हे 2025. माझं 2025 चांगलं होतं, 2026मध्ये यायलाच नाही पाहिजे होतं. म्हणजे अगदी ना 2 तारखेला 3 तारखेलाच माझ्यासोबत हे झालं, सुरुवातीलाच, वर्षाच्या सुरुवातीला. तर झालं काय होतं बघा, तुम्हाला सांगते. मागच्या वेळेस पण मी ज्यावेळेस माझ्या जे रिसेलिंग ग्रुपची लिंक आहे जी मी दिली होती यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली होती लिंक. मग ती लिंक जॉईन केल्यानंतर माझं व्हॉट्सअप जे आहे ते बॅन झालं होतं, ब्लॉक झालं होतं. पण त्यावेळेस 24 तासात निघलं होतं. 24 तास झाले की निघलं, दुसऱ्या दिवशी चालू झालं होतं. आणि मग आता पण मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी माझ्या रिसेलिंग ग्रुपची लिंक तुम्हाला दिली होती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तिथून बऱ्याचशा बायका ग्रुपला ॲड झाल्या ग्रुपला. त्यानंतर मी ग्रुपवरती फोटो व्हिडिओ टाकायला लागले. संध्याकाळी 12-12:30पर्यंत मी आणि रुद्रज पप्पा चॅटिंग करत होतो. सगळं नीटनेटकं होतं. चॅटिंग करून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून असा मोबाईल हातात घेतला तर बंद झालं होतं. अगदी झोप किती होती तर ती झोप माझी उडाली अक्षरशः बघून. पण मला माहित होतं की 24 तासात नीट होतं, म्हणून म्हटलं चला ईमेल वगैरे अपील करूया, 24 तास वाट बघूया, 24 तासात नीट होईल म्हणून थांबलो. पण दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडली तरी सुद्धा काही झालं नाही. मग म्हटलं आता हे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडली, आता काय होणार नाही, म्हणून आम्ही म्हटलं दुसरा मोबाईल घेऊया. कारण बरेच जण म्हणत होते की आयफोन घेतल्यानंतर बंद होत नाही, हे ते. पण ज्यावेळेस आम्ही चेक केलं त्यावेळेस समजलं की आयफोनचा आणि साध्या फोनचा काही घेणं देणं नसतं. हे कशामुळे झालं तर हे तुमच्यामुळं झालं. मी डायरेक्ट ब्लेम करणार आहे तुम्हाला लोकांना, कारण हे तुमच्यामुळंच झालंय. त्याचं कारण असं होतं की मी ह्याच्या आधी पण लिंक ज्यावेळेस दिली होती ना यूट्यूबवरती तेव्हाच तसं झालं. त्यानंतर हा माझ्यासोबत परत झालं. मग परत पण मी लिंक दिली, दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मी लिंक ब्लॉगमध्ये टाकली ना त्या दिवशी रात्री झालं. तर ह्या बायका ज्या आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्यापैकीच बायका, आम्ही आता सगळ्यांना ब्लेम नाही करणार, पण तुमच्यापैकी जे जे ग्रुपमध्ये ॲड झाले होते ते, मी तर ॲड होण्यासाठीच तुम्हाला लिंक दिली होती. पण तुम्ही ॲड होण्यावरती थांबत नाही. ज्यावेळेस मी फोटो टाकते त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की यार हिचा ग्रुप तर काही कामाचा नाही किंवा हे आपल्या उपयोगाचं नाही. त्यावेळेस तुम्ही लोक काय करता की तिथून एक्झिट होता. पण एक्झिटचा प्रॉपर ऑप्शन असतं की बाबा एक्झिट करा. पण तिथं पहिला ऑप्शन येतो एक्झिट, त्याच्यानंतर खाली येतं एक्झिट अँड डिलीट ग्रुप, त्यानंतर सगळ्यात खाली येतं रिपोर्ट अँड डिलीट ग्रुप. असे 3 ऑप्शन येतात. ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रुपमधून लेफ्ट होतो तेव्हा 3 ऑप्शन येतात. मग त्यातलं सगळ्यात तिसरा ऑप्शन आहे ना, जवळ जितक्या बाया लेफ्ट झाल्या असेल, समजा 100 लेफ्ट झाल्या आणि तुम्हाला मी यूट्यूबवरती सांगितलं नव्हतं ना तेव्हाच माझ्या ग्रुपला 2000च्या आसपास बायका ॲड होत्या. आणि तेवढं माझ्यासाठी पुरेपूर होतं, कारण माझी जी कमाई होती की नाही, ज्यावेळेस मी ड्रेस शिवत होते त्याच्यापेक्षा, म्हणजे मी माझ्या जी साड्या आहेत ना, आता 2000 बायका, त्यातल्या प्रत्येकीने एक ऑर्डर जरी टाकली ना दिवसाची, तरी सुद्धा तुम्ही समजू शकता की मला किती ऑर्डर येत असतील आणि माझी दिवसाची कमाई किती होती. आणि याच्या आधी पण माझी कमाई होत होती, पण इतकी नव्हती जी की आता होत होती. आता माझी म्हणजे खूप जास्त कमाई होत होती ना. आता मला खरं कळायला लागलं होतं की बिझनेस लोक का करतात, बिझनेस आणि का रिस्क घेतात बिझनेसमध्ये, हे आता मला कळायला लागलं होतं जेव्हापासून मी साड्यांचा बिझनेस म्हणजे चालू केला होता ना तेव्हापासून. आणि मग अक्षरशः एका दिवसाला मी 5 ते 6 ग्रॅम सोनं घेऊ शकते, इतकं माझं पैसे दिवसाची कमाई होत होती ह्या महिन्याभरात. मागच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये झाली होती, कारण संक्रांतीच्या साड्यांमुळे पण हे सगळं. आणि मग ह्या ज्या बायका आहेत ना, मी झोपल्याच्या नंतर हे झालेलं असणार आहे 12-12:30च्या आसपास होत होत्या बायका, लेफ्ट होत होत्या. मला काय वाटत नाही, तुमच्या नाही कामाचं. आपण आता मी पण एखाद्या ग्रुपमध्ये ॲड केलं, आपल्या काय कामाचं नाही, आपण लेफ्ट होतो, पण आपण डायरेक्ट एक्झिट ग्रुप करतो आणि लेफ्ट होतो. पण इथल्या म्हणजे मला वाटतं काही बायकांना एकतर तो ऑप्शन काय आहे रिपोर्ट आणि एक्झिटचा ते समजलं नाही. तुम्ही जर कुठल्याही चॅनलवरती किंवा कुठल्याही माणसाच्या नंबरला तुम्ही ज्यावेळेस रिपोर्ट टाकता ना, तो रिपोर्ट डायरेक्ट व्हॉट्सअप टीमला जातो आणि मग त्यांना असं वाटतं की यार ह्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे, की इतक्या बायका रिपोर्ट करतायत, म्हणजे हिचा नंबर काहीतरी फ्रॉड आहे वगैरे, किंवा समोरून काहीतरी फ्रॉड होतोय त्याच्यामुळे इतक्या बायका सगळ्या रिपोर्ट मारतायत. आणि सगळ्यांनी रिपोर्ट आणि एक्झिट ग्रुप केलं, सगळ्यांनी केलं. जवळजवळ 100-150 बायकांनी तसं केलं असेल मला वाटतंय, कारण 1-2 जरी केलं तर रिस्ट्रिक्ट नाही लागत, बॅन नाही होत. खूप साऱ्या बायकांनी एक साथच माझा जो
ग्रुप आहे ना, तर तो लेफ्ट केला. लेफ्ट केल्याशी काही नाही, लेफ्ट केले काही होत नाही. पण त्यांनी रिपोर्ट आणि एक्झिट डिलीट ग्रुपवरती क्लिक केलं. त्याच्यामुळे माझा तो ग्रुप आहे ना, त्या ग्रुपमुळे, त्या फक्त साडी रिसेलिंगच्या ग्रुपमुळेच माझं हे व्हॉट्सअप बॅन झालं. आणि मला माहित होतं 24 तासात होईल, पण 24 तासात नाही झालं. मग 24 तासात नाही झालं की माझ्या फ्रॉक ब्रिक सगळे शिवून झाले 4 तारखेला. म्हणलं आता 5 तारखेला सगळं डिस्पॅच करायचं, हे माझं प्लॅनिंग फिक्स होतं माझं शीतलचं. आणि आम्ही ते टार्गेट पण कंप्लीट केलं. म्हटलं आज चला, आज चॅटिंग नाही करायची, व्हॉट्सअप बॅन आहे, म्हटलं आज निवांत सगळ्या फ्रॉक शिव. जवळजवळ 50-55 फ्रॉक मी एका दिवसामध्ये शिवल्या असतील. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, म्हणलं चला आता ॲड्रेस लिहूया आणि पॅक करूया, झालं असेल चालू. दुसऱ्या दिवशी उठली, नव्हतं झालं चालू. मग परत आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळचं गेलो शॉपिंगमध्ये, तिकडं दाखवला मोबाईल, सगळं केलं. नवीन सिम कार्ड घेतलं, सगळं केलं. मग तिथून आम्ही घरी आलो. म्हटलं आता आजच्या दिवस वाट बघू, 2 दिवसानं, काही जण म्हणतात 2 दिवसानं होईल, म्हणून 2 दिवस वाट बघेल, नाही झालं. तिसऱ्या दिवशी म्हणलं आता 3 दिवसानं होईल, तेव्हा पण नाही झालं ना. आज आता 4-5वा दिवस आहे, आज पण नाही झालेलं. आणि आता होईल याची शक्यता खूप कमी आहे, कारण मी दिवसातून 10 वेळा तर त्यांना मेल करते, अपील करते. दिवसातून माझे 2-1 तास तर त्याच गोष्टीकडे जात आहेत. आणि अक्षरशः संध्याकाळी झोप लागत नाही, रडायला येते. माझं इतकं म्हणजे तब्येत तर वीक झालीच आहे, पण माझे डोळ्याचे सर्कल्स बघू शकता तुम्ही किती वाढलेत. आणि मला अक्षरशः माझ्या घरात एवढी मोठी भांडणं झाली, कुणी मला शिव्या दिल्या, अक्षरशः माझ्या नवऱ्यासोबत माझी भांडणं झाली, तरी मला इतकं कधीच वाईट वाटत नाही किंवा अगदी असं नर्वस होऊन टेन्शन घेणार आहे, ते डिप्रेशनमध्ये जाणार आहे, मी तर बिलकुल नाही. कारण मी खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. पण हे जे मी कमवलेलं होतं, माझी जी मेहनत होती की नाही, इतकी मेहनत म्हणजे जवळजवळ मला वाटतंय 20,000च्या आसपास माझ्या व्हॉट्सअपला लोक ॲड होते, 20,000च्या आसपास. आणि मला रोजच्या 200 तरी साड्यांच्या ऑर्डर येत होत्या, कन्फर्म 200 साड्यांच्या मागं 100 रुपये पण तुम्ही काढा, किती पैसे होतात बघा. सोबत ड्रेसच्या पण खूप साऱ्या ऑर्डर होत्या, बाकी पण काय काय इन्क्वायरी होत्या, सगळं होतं. आणि एक साथ ही एवढे सगळे म्हणजे गेलं, म्हणजे इतकं मला काय वाटलं असेल मी सांगूच नाही शकत. तर हे असं झालेलं आहे. आणि आता मी अगदी सगळे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट केला की बाबा माझं काढून द्या, माझं चालू करून द्या वगैरे. पण अजून तरी काही नाही झालेलं. तुमच्यापैकी पण कोणाला माहीत असेल की करता होतं का वगैरे. कारण एक माझी मैत्रीण आहे, ती म्हटली की तिचा फोन आला होता, तिला सांगितलं तर ती म्हटली अगं आता नाही तुझं चालू होत, आता हे कायमचंच झालं वगैरे. मग कायमचं मला माझं महिन्यानं जरी चालू झालं ना तरी पण मला छान वाटेल, हॅपी होईल मी माझं. कारण 1 महिनाभर नुकसान आपण सहन करू शकतो. पण जर परमनंट नाही झालं तर शून्यातून सुरुवात करावी लागेल, म्हणजे शून्यापासून परत मला ते करावं लागेल. आता माझ्या व्हॉट्सअपला किती माणसं असतील, एक 50 असतील, जेवढ्यांच्या मला ऑर्डर होत्या की नाही फ्रॉकच्या 50-60 तेवढ्यांच्या असतील. कारण मी त्यांना स्वतःहूनच कॉन्टॅक्ट केला, नवीन नंबर घेतलाय मी व्हॉट्सअपचा. पण नवीन नंबरला लगेच एकदम आपण बिझनेसची रिस्क नाही घेऊ शकत, कारण नवीन नंबरला परत ॲड झाला, परत इकडचं चालू झालं, मग ते मिक्स होऊन जातंय. आणि मग मागच्या वेळी पण मी नवीन नंबर घेतला होता, मागच्या वेळी पण बंद झाला त्यावेळेस. पण नवीन नंबर पण माझा दुसऱ्या दिवशी बंद झाला, आणि हा नंबर पण मी परवा आणला आणि काल बंद झाला. म्हणजे मला समजतच नाही की हे नेमकं होतंय का, माझ्यासोबतच असं होतंय का असं. आणि मग तो आता नीट आहे, आता आम्ही त्याला मेटा व्हेरिफिकेशन वगैरे करून घेतलं, त्यामुळे तो आता बंद होईल याची शक्यता नाहीये. पण त्याच्यावर जर करायचं असेल तर शून्यातून सुरुवात. आता मी आज काल एक स्टेटसला ड्रेस टाकला होता फोटो, तर अगदी 7-8 लोकांनीच बघितला होता. म्हणजे इतकी कमी. आणि तेच माझं रोजचं जे स्टेटस होतं साड्यांचं, 7-8 हजार लोक व्ह्यू होते, 7-8 हजार व्ह्यू होते त्याच्यातून. आणि मग त्यातून इन्क्वायरी यायच्याच. आणि ज्यावेळेस सेल वगैरे लागायचा साड्यांवरती मी ठेवायची ऑफर वगैरे त्यावेळेस तर. आणि मेन म्हणजे ही व्हायरलची साडीच होती की नाही, त्याच्या मला इतक्या इन्क्वायरी. 4 तारखेला माझं व्हॉट्सअप बंद झालं, दिवसभर फक्त त्या व्हायरल साडीसाठीच कॉल येत होते. म्हणजे त्याच दिवशी माझ्या 100-200 त्या व्हायरल साड्या गेल्या असत्या, ज्या की नाही गेल्या त्याच्यानंतर पण येत होती ना. आता कॉल येणं कमी झालं, मी पण उचलत नाही. आता प्रत्येकाला कुठपर्यंत आपण सांगणार की असं असं झालंय, हे झालंय, मी हे आहे, मी ते आहे. तर त्याच्यामुळे मग. आणि मला अक्षरशः इतकं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं की मी व्हिडिओ सुद्धा एक पण व्हिडिओ शूट नाही केला. माझं सगळं संक्रांतीचा लोड गेला, सगळा गेला. आता एक माझ्याकडे संक्रांतीची ऑर्डर नाही, तर 2-3 आहेत कलरवाले ड्रेस, तेच आहेत तेवढे, नाहीतरी एक नाही, सगळा लोड गेला. मी त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवला नाही, काय सुद्धा केलं नाही अक्षरशः. आणि करावंसं पण वाटत नव्हतं, म्हणजे इतकं मला वाईट वाटतं. आता जर मला सुरुवात करायची असेल, जर हे नाहीच कंटिन्यू बंदच राहिलं, मी तरी रोज अपील करते. आता उठल्या 2 वेळा मेल केलाय, अजून तरी मला काय रिस्पॉन्स आलेला नाहीये ना. ते रिप्लाय करतायत व्हॉट्सअपवाले टीम, ना ते हे करतायत, चालू करतायत. तर कधी होईल माहीत नाही. आणि
बघूयात आता कधी होतंय ते. तर आता माझी नव्याने सुरुवात आहे, पण आता मी माझा हा नवीन नंबर आहे तो कुणालाही शेअर करणार नाही आणि यूट्यूबला तर मी माझ्या कोणत्या ग्रुपची लिंक शेअर करणार नाही, कारण मी ज्यांचं भलं करायला जाते त्या बायकाच माझ्यावरती असं फिरून हे करतायत. म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला सुद्धा, आपली किती पण समोरच्या सोबत दुश्मनी असू दे पण तरी पण त्याच्या नंबरला रिपोर्ट टाकणं हे म्हणजे खूप रिपोर्ट ह्या शब्दाचा अर्थच खूप मोठा आहे, जे की कुणाला समजतच नाही ना. अरे हा काहीतरी रिपोर्टचा ऑप्शन असेल आणि होत असेल आणि एक्झिट असे इझिली बायका करतात. त्यांची माझ्याशी काही दुश्मनी नाही वगैरे काही नसतं, असंच करतात त्या. आणि मग त्याच्यामुळं हे होतंय. तर आता काही जणांना नॉलेज आहे ते नाही करत, पण काही जणांना असंच वाटतं अरे हे काहीतरी ऑप्शन असेल लेफ्ट व्हायचं असं. तर असं काही करू नका. तुमची किती पण समोरच्या समोर जरी तुम्ही नफरत करत असाल त्याच्यासोबत तरी रिपोर्ट टाकायला थोडा विचार करा. रिपोर्ट जरी 100 बायकांनी टाकला ना तरी सुद्धा डिलीट होत नाही, पण मला असं वाटतं खूप साऱ्या बायकांनी टाकला असणारा रिपोर्ट त्याच्यामुळे झालं. कारण अननोन नंबरवरून जर मेसेज आलं तर होतं, पण आम्ही 12:30 चॅटिंग करत होतो आणि एकाला पण रिप्लाय द्यायचं सोडलं नव्हतं. अगदी सगळे रिप्लाय आमचे क्लिअर झाले होते दोघांचे आणि आम्ही झोपलो होतो आरामध्ये एकदम आनंदात खुशीमध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशी व्हायचं कारणच नव्हतं. म्हणजे 12:30च्या नंतरच खूप साऱ्या बायकांनी लेफ्ट केला असणार ग्रुप, त्याच्यामुळे झालंय. तर तुम्हाला काय माहीत असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बघूयात आता माझं इथून पुढचं कसं होतंय ते. आता अगदी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे असं आता मला वाटतंय, आणि ती सुरुवात व्हायला खूप वेळ लागेल. अगदी 7-8 महिने म्हटलं तर निघून जातील इतकं सगळं ग्रोथ करायला. एवढी जी होती आधी ती ग्रोथ, ती माझी 1 वर्षाची ग्रोथ होती. 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंतची ग्रोथ होती तेवढी 20,000ची. आता माहित नाही कधी एवढा वर्ष निघून जात आहे की काय होतंय. बघूयात आता कसं होतंय ते. तर चला आजचा व्हिडिओ मी तच थांबवते. आवडला असेल अशी अपेक्षा करते, आणि मेन म्हणजे तुम्ही सगळ्यांना आता समजले त्यामुळे मला कॉल करून परेशान करू नका. आणि जेवढ्याच्या पण माझ्याकडे साडीच्या ड्रेसच्या ऑर्डर आहे तर त्यांचं सगळ्यांचं मी पोहोचवणार, कारण नंबर मी डायरीमध्ये लिहून घेते. त्यामुळे सगळ्यांना मी कालपासून 2 दिवस आमचे नुसतं त्यांना कॉल करून त्यांच्याकडून ॲड्रेस घेण्यातच गेलेत. कारण प्रत्येकाला दुसऱ्या नंबरवरून कॉल करा, त्यांना विश्वास वाटत नाही कुणाचा नंबर आहे कोण ॲड्रेस मागतंय. ते सगळं समजावून सांगा त्याच्यानंतर घ्या. ह्याच्यामध्ये खूप टाईम पण गेला आणि परत ते एकदम टेन्शनचं काम झालं. ते सगळं आता क्लिअर झालं आहे संक्रांतीचा लोड. पण आता मी 15 जानेवारीच्या नंतरच म्हणजे संक्रांतीच्या नंतरच सुरुवात करेन परत, कारण आता मी कोणताही व्हिडिओ टाकणार नाही आणि येणार पण नाही. ब्लॉग वगैरे एखादा टाकेन मध्ये नाहीतर आता नाहीच. आता संक्रांतीच्या नंतरच मी खऱ्या अर्थाने सुरुवात करेन. बघूयात कसा सपोर्ट भेटतोय ते. तर चला.